हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण नारळाची हिरवी चटणी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण डोश्यासोबत, इडलीसोबत किंवा ॲप्यासोबत, घावण्यासोबत आपण खातो ना हिरवी चटणी, तर ती हिरवी चटणी कशी करायची ते बघणार आहोत। बघा, मी हिरवी चटणी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते ओला नारळ असा बारीक पातळ चिरून घेतलाय, 1 इंच आलं घेतलेलं आहे चिरून, पुदिन्याची 4 ते 5 पानं घेतलेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोडून। कमी तिखट आहे, जास्त तिखट असेल तर 2च घ्या, नाहीतर चटणी तिखट होईल। तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया एकदम बारीक, पाणी घालून बारीक वाटण करून घेऊया। आता ही भरपूर आहे त्याच्यामुळे 2 वेळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे, तर 2 वेळा थोडं थोडं घालून हे बारीक करून घेऊया आपण। एकदम जर घातलं तर एकदम जर एका वेळेला सगळं घातलं ना तर बारीक होणार नाही चटणी आपली। आणि आलं सुद्धा घातलंय आणि थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं मीठ घालून एकदम बारीक वाटण करून घेऊया। ह्याचं पाणी घालून एकदम बारीक अशी चटणी आपण वाटून घेतली। दुसरी सुद्धा बॅच आपण ह्याच पद्धतीने वाटून घेऊया एकदम बारीक अशी। मस्त अशी आपली नारळाची चटणी तयार झाली आहे। हिरवी चटणी खूप छान अशी चवीला लागते। ही इडलीसोबत, डोश्यासोबत किंवा ॲप्यासोबत सुद्धा खूप छान अशी ही चटणी लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा